बघा त्रिकोण एक्स वाय झेड असा काढायचा की वाय झेड बरोबर किती आहे 7.4 सेमी, माफ करून एक्स वाय झेड किती आहे 45 आणि एक्स वाय मायनस एक्स झेड बरोबर 2.7 सेमी. 4.1 आणि 4.2 चा फरक काय मग इथं 4.1 मध्ये दोघांची काय दिली बेरीज दिली आणि इथे काय आलं 4.2 मध्ये दोघांची वजाबाकी. मग असं काय करायचं पहिल्यांदा वाय झेड काढा, पाया वाय झेड काढा. किती सेमी आहे 7.4 सेमीचा काय काढायचा पाया काढायचा. वाय झेड किती सेमी आहे 7.4 सेमी. अरे कोण कोण कुठे आहे आता कोण किती अंशाचा आहे 45 अंशाचा कोण आहे कोण आहे किती आहे. आता लक्ष द्या कालचं काय झालं याच्यात काय फरक आहे 4.1 मध्ये आणि 4.2 चा फरक आहे. काल आपण कोण वर काढले की नाही ओके नाही ओळखायचं कसं इथं वजा बाकी दिसलं की 4.2 रमण्याचं आणि ते बेरीज दिसले 4.1. फरक काय लक्ष द्या हे कोण आहे ना हे कोण आपण काय करायचं खाली काढायचं काय करायचं वजा बाकी असेल बाजूची वजा बाकी असेल तर कोण कुठे काढायचा खाली बरोबर खाली म्हणजे y च्या जवळ कोण काढायचं किती अंशाचा आहे 25 अंशाचा कोण काढा कोणी कोण मोर्चा इकडून म्हणत बरं किती आहे किती अंश आहे 45 अंशाचा कोण काढा. समजलं काय केले 45 अंशाचा कोण काढा. नाही कळत ओके नाही काढा इकडून वर बी काढलं चालते बरोबर वर काढा वर बी काढलं काय होते चालते. मग वर काढले तर काय करायचं किती अंशाचा कोण काढा खाली जमते आणि वर पण जमते. वर किती येते मग 25 अंशाचा कोण काढा. आता एक फरक काय आहे दोघांमध्ये हे बघा दोघांमध्ये फरक काय आधी वर बघून घ्या किती अंशाचा कोण काढले आपण किती अंशाचा आता 45 अंशाचा कोण काढताना रेष काढताना एक विचार करा खाली रेष वाढवा अशी खाली काय करा रेष वाढवायची. समजलं ओके नाही. मग आता कट किती करायचं वजाबाकी किती आपली 2.7 सेमी अंतर घ्या कंपास मध्ये घेतले आणि काय करू इथं कट करा. काय करायचं तर खाली कुठे कट केले खाली कट कळ ओके नाही. मात्र लक्ष द्या हे कट केलं म्हणजे आपला पुन्हा इथे आहे ते कुठे जोडायचं झेडला जोडा कुठे जोडा करेक्ट कुठे जोडले आपण झेडला कळ. काल काय केलं सांगा आपण कट कुठे घेतली वर कशामुळे इथं जर बेरीज असलं हे कंस कुठे करायचा वर काढायचा आणि वजाबाकी असेल कंस कुठे काढायचा खाली. समज आता हे आपण नवीन काढलेल्या रेषेचं नाव द्या एक्स वाय झेड झेड द्यायचं डब्ल्यू द्या काय द्यायचं डब्ल्यू कळलं. आता नवीन रेष कोणती काढली आपण डब्ल्यू काढ कोणती झेड डब्ल्यू. मग झेड डब्ल्यू काय करणार सांगा झेड डब्ल्यूचा काय करायचा दुभाजक काढायचा काय करायचा इथे झेड डब्ल्यू वर ठेवायचं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या घेतली ओके नाही अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या इकडे कंस काढा असा इकडे कंस काढले कुठे ठेवा झेड वर ठेवा याला छेदणारा कंस याला छेदणारा छेदला का समजलं आता छेदला ओके नाही. मग आता हे छेदलेला बिंदू जोडायचं जाणार काय करा रेष काढा. काय करा रेष काढा काढले रेष ओके नाही त्या दोन बिंदू काय करा रेष. आता ही रेष जी वर छेदली की नाही आपल्या या कोणाच्या रेषेला कुठे छेदली कुठे छेदली छेदली नाही कोणाच्या रेषेला हे झाला आपला कोणता बिंदू
एक्स कोणता आहे एक्स. माझा एक्स आणि झेड जोडा. नाही कळलं. हे झालं आपला एक्स वाय झेड. इथे एक्स वाय झेड. नाही कळलं. कळलं. काय करायचं सांगा. काय करायचं. पहिला सिंगल बाजू कोणती दिली एक्स वाय झेड. बरोबर. वाय झेड काढली. ओके. कोण कोणता आहे एक्स वाय झेड. किती अंश काढले. रेष इथून कोणाची रेष काढताना खाली रेष ओढायची. कधी ओढायची खाली. फक्त रेष वजाबाकी असेल खाली रेष ओढायची. कळलं. बेरीजच्या वेळेस काय करायचं नाही. खाली रेष ओढल्याने आपलं जे वजाबाकी आहे किती आहे. दोन बाजूची वजाबाकी 2.7 त्याच्यामध्ये कंपास मध्ये अंतर घेऊन काय करायचं वाय वर ठेवून काय करायचा कंस काढायचा. कळलं. म्हणजे काढलेल्या कंसाने झेड बिंदू काय करा जोडा. जोडले. नंतर इथं काय सांगा डब्ल्यू झेड आहे की डब्ल्यू झेड आपण नवीन रेष काढली. तिथे मी नवीन रेष काढली तर काय करायचं होतं दुभाजक. नवीन रेषचा दुभाजक काढा. नवीन रेषचा दुभाजक कोणाच्या रेषेला जिथे चित्ते आपण ती कोणाची रेष काढली ते बिंदू आणि पुढचा बिंदू जोड टाकायचा. ते जरा कोण काय कळलं. बघा आपण 4.1 मध्ये काय केली अशी रेष काढली. काढली नाही. इथे कोण काढले होते असा. बरोबर. इथे कट केली असं. नवीन रेष कोणती काढली. ही काढली होती. याचं काय काढले आपण दुभाजक काढले होते असं. काढली होती ना. दुभाजक काढल्यानंतर दुभाजक आपल्या कोणाच्या रेषेला जिथे छेदते ते बिंदू आणि बिंदू जोडायचे होता असं. ओके नाही. पण त्याच्यात फरक काय सांगा. जे आपण वरी कंस काढले ते का खाली खाली काढले. बरोबर. खाली काढल्याने पुढे जोडली तर झेडला जोडली. मग नवीन रेष कोणती काढली आपण डब्ल्यू झेड. मग डब्ल्यू झेडचा काय केले आपण दुभाजक. मग कोणाचा दुभाजक डब्ल्यू झेडचा बाजूचा दुभाजक. बाजूचा दुभाजक कोणाच्या जी बाजू होती तिथे कळलं. तिथं जिथे छेदला ते बिंदू जोडा. आता कोणाची बाजू इथे छेदला गेली झेड. नाही कळलं. दोघांचा फरक कळला. 4.1 मध्ये 4.2 मध्ये काय फरक कळत नाही. नाही कळलं सगळ्याला. समजलं की नाही? हा नाही. चला पुढचं काय प्रश्न सांग. पुढचा प्रश्न काय आहे?
काय त्रिकोण पी क्यू आर असा काढा. किती आहे? क्यू आर बरोबर 6.5 सेमी. मापून पी क्यू आर बरोबर किती सेमी? 60 अंश. पी क्यू मायनस पी आर बरोबर किती? 2.5 सेमी. करेक्ट. मग आता रेष काढा पहिली कोणती? पहिली रेष होती क्यू आर किती आहे? 6.5. कळले? नाव काय? क्यू आर. कोण किती अंशाचा आहे? 60 अंशाचा कोण कुठे आहे? क्यू पाशी. क्यू पाशी किती अंशाचा कोण काढा? 60 अंशाचा कोण क्यू पाशी काढा. किती अंशाचा कोण आहे? 60 अंश. 60 अंशाचा कोण काढतेस काय करा? खाली तो वाढवा. ठीक आहे. मला सांग खाली कधी वाढवायचं? हा वजाबाकी असेल तर. ओके नाही? वजाबाकी असेल तर. मग आता किती वजाबाकी आहे? 2.5. 2.5 वजाबाकी. कंपास मध्ये काय घ्यायचं? 2.5 घ्या. किती घ्या? 2.5 घ्या. घेतले? ओके नाही? मग कुठे ठेवायचं? कीवर ठेवा आणि कंस काढा. कीवर घेऊन काय केले? कंस काढा. काढली? तिकडे जोडा आर. जोडले? नवीन कोणती त्याचं नाव द्यायचं. पी पी तर द्यायचं नाही. काय द्यायचं? एस देऊ. काय देऊ? एस. करेक्ट. मग आता एस आर. एस आर चं काय करायचं आपल्याला? दुभाजक. एस आर चं दुभाजक किती आहे? अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. इकडे कंस मारा आणि इकडे कंस मारा. कळलं? हा झोपी झालं बाई सध्या. तो लक्ष नाही म्हणून कसं आहे? तर प्रत्येक वेळेस नाव द्या ना. आपण आधीचे डब्ल्यू नाव दिले होते. क्षेत्र आपण नाव द्यायचं नाही आहे की नाही? ओके नाही? कशाचं दुभाजक काढलं आपण? एस आर चं दुभाजक काढा. कळले? पुढे छेद लावला. इथे कोणाच्या रेषेला इथे छेद लागली. मग कोणाच्या रेषेला काढलेला बिंदू आणि ते आर बिंदू काय करा? जोडा. समजलं? म्हणजे कोण कोणता आहे सांगा? इथं राहील आपला पी. काय? पी क्यू आर. बरोबर? समजलं ना? शिकवत म्हणाले आणि ते सगळं तुम्ही करायला शिकवते. बघ ना नाही रे नाही का हा हो हा मग केली की शोधले का करून? नाही रे नाही कोणाची नाही रे नाही कोणाची तुम्ही तुम्हाला इंग्लिश मध्ये
आहे का? एकच आहे, करा एक करा. कोणता आहे? ABC असा काढा की BC बरोबर 6 सेमी, मापकोन ABC 100 अंश आणि कोन AC बरोबर AC मायनस AB बरोबर किती? आपण काहीच नाही माझी एक कष्ट आठवण नाही, बाकीची आठवण राहते. हा दही अंडी आहे, थोडा जायला जीवनामध्ये तेवढाच आनंद आहे, तेवढं काय शिकाय कुठे चढले माहित नाही, हो की नाही? मी म्हणले की नाही तुम्हाला सर जेवणावर मी तर पंगत आहे कसं माहिती आहे? आज पंगत आहे, सगळं रेडी करून जेवायला जातात तेव्हा मला सांगा तांब्या घेऊन सेवा करताना तेव्हा तुम्हाला आठवण आहे जगाचे घरी आणण्यासाठी राहता लवळ चला झालं का? समजलं सगळ्याला? हो की नाही? ये पुढे तो चित्र एक घरी करून टाका 100 करता, हो की नाही? उद्या सरासरी किती आहे? 4.3. एकदम सोपं आहे की नाही? उद्या धडा संपत्ती धडा का आवड वाढायला आवड आहे का? बरं घ्या तिसरं सांगा बघा. आता तू बस बरं जाऊ दे, एक राहू दे करता जाऊ दे, बघा बरं का घरी का चालते. चित्रला वाढ ना त्याला या रेषेला वाढवायची या शेती पण वाढवायची. कंपास नसते तुझ्या इथे एक